नमस्कार, मी वृषाली पाटील दिवसाच्या पहिल्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत छत्तीस जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या। निशिकांत दुबे महाराष्ट्रात आले तर स्वागत करू, त्यांना कोणी विरोध केला तर त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करणार। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पनवेलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी डान्स बार फोडला। अमराठी लोकांचे रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरे यांनी केलं होतं विधान। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक। राज ठाकरेंचा जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, उद्योग बाजारपेठा मराठी लोकांनी निर्माण केलेला नाही, उद्योगधंद्यांमध्ये परप्रांतीयांचंही योगदान। राज ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे यांचं वक्तव्य। ठाकरे घराणं नाही तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवायला बसलोत। खासदार नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे विकृत प्रवृत्ती आता राजकारणात उपयुक्त नाही, नारायण राणे यांचं विधान। राज ठाकरेंची पातळी काय झाली हे महाराष्ट्रानं पाहिलं। राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार वकील गुणरत्न सदावर्ते यांची राज ठाकरेंवर टीका। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात। राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। उद्योगांसाठी जमिनी विकू नका, पार्टनर व्हा, राज ठाकरे यांचं आवाहन। मराठीसोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर काय वावगं, भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या, फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भ्रष्टाचारी तुतिका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरे यांची टीका। तर सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालंय, ठाकरेंचा आरोप। प्रकल्पाला विरोध केल्यास अर्बन नक्षलाच्या नावाखाली अटक करण्यात येईल असा कायदा एकदा अटक करून दाखवाच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज। अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल, जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। पुण्यात राजकीय दादागिरी पाहायला मिळते, दादागिरी मोडून काढणारं जो त्यासोबत येईल त्याचं स्वागत, फडणवीसांचा रोख कोणाकडे। दादागिरी होत असल्यास केसेस दाखल करूनही न ऐकल्यास मकोका लावण्याच्या सूचना। राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही, अजित पवारांची माहिती। आर्थिक शिस्त लावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, कुणाला कारण नसताना आम्ही नाराज करत नाही। अलिबागमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। पुणे एमआयडीसीमध्ये अजित पवारांची भाजपची की शिंदेंच्या नेत्यांची दादागिरी, कोण दादागिरी करतंय, फडणवीसांनी नावं जाहीर करावी, रोहित पवारांची मागणी। पुण्याच्या यवतमधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, शरद पवार यांची फडणवीसांकडे मागणी। कुणी कायदा हातात घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यावर कारवाई करा, फडणवीसांचा इशारा। तर अफवांवर कुणी विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन। भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। भारतातील सर्वात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचंही वक्तव्य। तुम्ही स्वतःच्या धर्माला पाठिंबा देणार नसाल तर कोणाला देणार, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। भगव्याचा अपमान करणं हे दुर्दैवी, मोहन भागवत मोदीजी हे कट्टर देशभक्त, त्यांचं नाव मालेगाव स्फोटात गोवण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर दबाव टाकण्यात आला, याची चौकशी झाली पाहिजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात, यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य। यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू, शाळांनाही सुट्टी। तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची दगडफेक आणि तोडफोड करत जाळपोळीच्या घटना, 15 जण ताब्यात, सीसीटीव्ही दिसणाऱ्यांना अटक होणार। दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे नजर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष। आज यवतमध्ये कडकडीत बंद। पुण्यातील अनधिकृत दर्ग्यावरून वातावरण तापलं, मुकुंदनगर आणि स्वारगेट परिसरात दर्ग्याविरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन, तर दर्गा परिसरात मुस्लिम संघटनांकडून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा गुजराती तडका, मुंबईत गुजराती नाट्यप्रयोगाचं आयोजन, तर मराठी आणि गुजरातीमध्ये वाद लावणं सुरू, राज ठाकरे यांची टीका। पैशांवर निवडणुका जिंकण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरू, पनवेलमधील शेकापच्या मेळाव्यात राज ठाकरेंचं विधान। भ्रष्टाचाराविरोधात लवकरच राज्यभर आंदोलन करणार, शेतकरी कर्जमुक्ती, लाडक्या बहिणींची फसवणूक थांबली पाहिजे, उद्धव ठाकरेंची माहिती। वरळी कोळीवाड्यातील बांधवांशी शिवालयामध्ये साधला संवाद।
मवियात असताना खासदारकी आमदारकी एकत्र लढायचो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र लढायचो. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सूचक भाष्य. पालकमंत्रीपदाबाबत काळजी करू नका. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आम्ही तिघे निर्णय घेऊ. अलिबागमधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान. रायगडमध्ये शिवसेनेला चेकमेट देणारा अजून तयार झाला नाही. भरत गोगावलेंचं नाव न घेता सुनील तटकरे यांना आव्हान. माणिकराव जगताप यांची मुलगी, अशोक साबळे यांचा मुलगा, मधुकर ठाकूर यांचा मुलगा यांना घेऊन शिवसेनेला चेकमेट देऊ असं वाटत असेल, पण तसं होणार नाही, गोगावले यांचं वक्तव्य. महसूल अधिकाऱ्यांचा प्रोटोकॉलमध्ये वेळ जातो. यापुढे स्वागतासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी येऊ नये. नागपूरमधील महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत बावनकुळेंचं अधिकाऱ्यांना आवाहन. जळगावात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि खासदार स्मिता वाघ यांच्यात बुद्धिबळाचा सामना. बुद्धिबळाच्या सामन्यात खासदार स्मिता वाघ पहिल्याच चालीत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांना भारी पडल्या. बोरिवलीमध्ये तिकिटावरून प्रवासी आणि टीसीमध्ये वाद. सेकंड क्लासचं तिकीट असलेल्या प्रवाशानं फर्स्ट क्लासच्या डब्यात प्रवास केला. टीसीनं विचारताच दोघांमध्ये वाद. प्रवाशाकडून बोरिवलीच्या टीसी कार्यालयाची तोडफोड. दादरच्या कबुतरखान्यावर महापालिकेकडून कारवाई. पोलीस बंदोबस्तात कबुतरखान्यावर शेड लावण्याचं काम पूर्ण. ओरादेवीचे महंत आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज 9 ऑगस्टला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. बंजारा समाजाला हिंदू बंजारा म्हणून जनगणनेत नोंद करण्यासाठी बाबूसिंग महाराजांची संपूर्ण देशात जनजागृती. आक्षेपार्ह पोस्ट आणि चुकीचा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर नंदुरबार पोलिसांची कारवाई. पोस्टमुळे 2 समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीवर कारवाई. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये आमदार विजयकुमार गावितांनी घेतला कार्यकर्ता मेळावा. सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत कामाला लागण्याच्या गावितांच्या सूचना. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 600 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 500 ते 1300 रुपयांपर्यंत दर. कांद्याचे दर वाढवून मिळावेत अशी शेतकऱ्यांची मागणी. धुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रवीण चौरे तर शहराध्यक्षपदी साबिर शेख यांची निवड. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदांची निवड अखेर जाहीर. धुळे शहरातून वाहत असणाऱ्या मोती नाल्यावरील फरशी पुलाचा मागच्या वर्षी कोसळलेला भाग अद्यापही जैसे थे. अनेक वर्ष उलटूनही कोसळलेल्या भागाची दुरुस्ती नाहीच. पुण्यातील सिंहगड रोडवरील नवीन उड्डाणपुलाला भेगा. अवघ्या 3 महिन्यात नवीन उड्डाणपुलाला भेगा. हा पूल 1 मे 2025 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. अकोल्यातील आपातापा महावितरण कार्यालयातील वीज गेल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून तोडफोड. रवी शिंदेंकडून टेबलसह काचेची तोडफोड, फाईल्सही फेकल्या. ट्रेनमध्ये दारूच्या नशेत पोलीस शिपायाकडून महिलेचा विनयभंग. मीरा रोड ते नायगाव दरम्यानची घटना. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये अधिकृत बांधकामांवरील कारवाईला एका कुटुंबाचा विरोध. कारवाईसाठी आलेल्या पथकासमोर 4 वर्षांचं मूल खाली टाकून देण्याची कुटुंबाची धमकी. कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत कुटुंबाकडून शिवीगाळ. गडचिरोलीत गरोदर महिलेला रुग्णालयात नेणारी रुग्णवाहिका चिखलात फसली. महिलेवर चिखलातून वाट काढण्याची आली वेळ. कुरखेडा तालुका मुख्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटरवर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा. मुंबईच्या दहिसरमधील कोकणीपाडा परिसरात रस्ता खचला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्यानं पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह. बांधकामाच्या खड्ड्यात पडल्याने 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या समोर ही घटना घडली. अहाद शरीफ शहा आणि शिफान शाकीर खान असं मुलांचं नाव. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रुत्री यांची चौकशी. आषाढी यात्रेवेळी दर्शन बारीच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप.